सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लवकरात लवकर करून घ्या. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता इकडं जे सावी आणि धैर्य असतात. धैर्य आणि सावी बोलत असतात. सावी धैर्यला म्हणत असते, धैर्य हे बघा तुम्ही फक्त माझे आहात असं ती म्हणत असते आणि धैर्यला प्रपोज करत असते. तेवढं आता इकडं जी दामिनी आहे ती पूर्ण घाबरलेली असते आणि दया मामा म्हणतात की हे बघ दामिनी, तर आता लगेच ते म्हणतात की तू लवकरात लवकर हे कर आणि नाहीतर माझ्या इराचं आणि धैर्याचं लग्न कर, नाहीतर बघ मी काय करेल, नाहीतर तुझ्या घरी जाऊन बघ मी काय केलं आहे. मी तिकडे जो धैर्य आहे ना त्याच्या इथे काय केलंय बघ, त्याच्या रूममध्ये काय आहे ते जाऊन बघ तू फक्त, असं म्हणत असतं. तर ती म्हणते काय केलं दया तू, तर ते म्हणते त्याच्या रूममध्ये सगळीकडे तुझे फोटो ते मारताना काय काय केलंय तू ना त्याच्या सगळं समोर येणार, तू बघत राह आता दया दामिनी, असं म्हणत असतो. तर आता दामिनी घाबरून जाते. दामिनी म्हणते आता मला लवकर जायला हवं तिकडे, असं ती म्हणत असते. ती म्हणते की आता काय करू मी, मला काही करून तिकडे जायला हवं, असं ती म्हणत असते. आणि आता ती लगेच आता तिकडे जायला लागते. तर आता लगेच ती घरी यायला निघते. ती एका टेम्पोवाल्याला हात करते, त्या गाडीत बसते आणि घरी यायला निघते. इकडं धैर्य आणि सावी पण आता घरी येत असतात आणि घरी येत असताना आता धैर्य सावी घरी येतात. दामिनी त्यांच्या पुढे घरी येते आणि धैर्याच्या रूमात जाऊन बघते. ती म्हणते धैर्याने जर असं बघितलं तर काय होईल माझं, असं म्हणत असते. आणि म्हणते की धैर्यला यायच्या आत मला हे सगळं आवरावं लागेल, असं ती म्हणत असते. आणि आता ती ती लवकर लवकर सगळे फोटो ते उचलायला लागते. सगळे फोटो ते उचलून घेते. तेवढ्यात आता लगेच धैर्य ते आतमध्ये येतात. ती सगळ्या फायला जमा करून चाललेली असते. धैर्य म्हणतो आई काय आहे गं, तर आता लगेच दामिनी तिथे थांबते. दामिनी म्हणते काय झालं धैर्य, तर धैर्य म्हणतो काय चालली, कुठे चालली आई तू, तर आता लगेच ती म्हणते काय नाही अरे धैर्य, तर धैर्य म्हणतो की अगं आई असं काय करते, काय तुझ्या हातात, तर ती म्हणते की माझ्या कामाचे कागदपत्र आहे जाऊ का मी, तर म्हणते की ठीक आहे. आणि ती निघून जाते. धैर्य आणि सावी रूममध्ये येतात. ते चेंज वगैरे करत असतात. तिकडं दामिनी ही तिच्या रूममध्ये त्या फायली ठेवत असते. तेवढ्या ती आता फायली ठेवता ठेवता तिच्या मनामध्ये विचार येतात. दरवाजा वाजवतो कोणीतरी आणि दरवाजा वाजवल्यावरती म्हणते आता कोण आलं असेल, ही सावी चाली असेल मला जा विचारायला, उघडू की नको उघडू, असं ती म्हणते. ते आत जायला उघडते. दरवाजा आतमध्ये जाऊन उघडल्यावरती तिला कळतं धैर्य आणि सावी दोघे सोबत. आणि आता धैर्य म्हणतो आई तू असं वागशील मला कधी स्वप्नात पण नव्हतं वाटलं, खरंच आई असं का वागलीस तू, असं तो म्हणत असतो. आणि आता लगेच जो धैर्य आहे तो म्हणतो की आई खूप चुकीचं वागलीस तू, तर आता दामिनी म्हणते की अरे काय झालंय धैर्य, तर आता लगेच धैर्य सावी म्हणतात की तुम्ही तुमच्या कुणाशी अपेक्षा नव्हती, मला आई म्हणण्याची लाज वाटते तुला, असं धैर्य म्हणतो. आणि आता त्यांची भांडणं होतात. तर आता लगेच जी सावी आहे ती म्हणते की तुम्ही असं वागताल ना एखाद्या चांगल्या माणसाशी, असं वाटलं नव्हतं. दामिनी आता पूर्ण घाबरून जाते, पण तिथं कोणी नसतं, तिला भास होतो. आणि ती मोठे मोठे ओरडते मी काही केलं नाही, मला सोडा, मी काही केलेलं नाही, असं म्हणते. आणि त्याडोळं करायला लागते. तेवढं ती ग्लास वगैरे पाडते, चक्कर यायला लागतात तिला आणि ती खाली पडते. इकडं धैर्य ते तिकडे यायला लागतात. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.